नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 14 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता सावित्रीमाई शाळेकडे चाललेलीच असते आणि तिला आता सगळे जुने क्षण आठवत असतात. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर ज्योतीने चुकून सावित्रीच्या रांगोळीवरती पाय दिलेला असतो आणि तेव्हा सावित्री त्याला ओरडलेली असते, अहो तुम्ही माझ्या रांगोळीवरती पाय दिलात. आणि ज्यावेळेस ज्योतीने आपल्या हातामधलं सोन्याचं कडं त्या बाईला दिलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस ज्योती म्हणालेला असतो, ब्राह्मणांच्या पायाचं तीर्थ प्यायचं म्हणतात, चला म्या पितो. पण यांनी कुलकर्ण्यांच्या पायाचं तीर्थ पिऊन दाखवावं, हेतच. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस सावित्री धावत असते तर तेव्हा तिची धडक ज्योतीला लागलेली असते. तो क्षणसुद्धा आता सावित्रीमाईला आठवतो. आणि त्यानंतर सावित्रीनं ते जळलेलं पुस्तक ज्योतीच्या हातामध्ये दिलेलं असतं. आणि त्यानंतर पाटील तिला म्हणालेले असतात, तुझं पुस्तक काय परत मला आणता आलेलं नाही, पण ज्यानं तुझं पुस्तक नेलंय की नाही त्याला आता कायमचं तुझ्या पदराला बांधून देतो बघ. आणि त्यानंतर मित्रांनो, आता तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि सावित्री आता माप ओलांडून या घरामध्ये आलेली असते. आणि त्यानंतर लग्नात जे काही खेळ झालेले असतात या दोघांचे सुद्धा, ते सगळं काही आता सावित्रीमाईला आठवत असतं. आणि ज्यावेळेस रखमा म्हणालेली असते, शेवटी कड घेतलीच का बायकोची, तर तेव्हा ज्योती म्हणालेला असतो, बांगडी फुटली ही चूक माझी, सावित्रीची नाही. आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योती म्हणालेला असतो, अगं एक अक्षर लिहिणार नाही म्हणालीस आणि 4-4 अक्षरं लिहिलीस. आणि त्यानंतर तो म्हणालेला असतो, आपल्या इथली लोक आहेत ना, त्यांनी या अक्षरांना नासवून त्याच्या अळ्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर ज्योतीने सावित्रीचा हात पकडून पहिल्यांदा पाठीवरती आरंभ असं लिहिलेलं असतं. तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर मळ्यात गेल्यानंतर ज्योती सावित्रीला म्हणालेला असतो, सावित्री हा आजपासून तुझा फळा, गिरव. आणि त्यानंतर सावित्रीने फुलांनी आई असं जमिनीवरती लिहिलेलं असतं. तो क्षणसुद्धा आता सावित्रीमाईला आठवतो. आणि तेव्हाच इकडे मित्रांनो, आता शाळेमध्ये तर सरस्वती सगळ्या मुलींना खाऊ वाटप करत असते आणि ज्योतिराव ते सगळं काही बघत असे दरवाजामध्ये उभे असतात. तर तेव्हा एकटी मुलगी विचारते, तुम्ही शिकवणार का? तर तेव्हा सरस्वती म्हणते, नाही, तुमच्या पंतोजी सावित्रीबाई येतील. तर दुसरी मुलगी विचारते, शाळा अशी असते का? तर तेव्हा आता ज्योतिराव होय असं सांगत आतमध्ये येतात आणि सांगतात, होय अशीच असते शाळा, आवडली का? तर एकटी छोटीशी मुलगी विचारते, शिक्षण म्हणजे काय व? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शिक्षण नाही, शिक्षण म्हणायचं. तर दुसरी मुलगी विचारते, असा खाऊ रोज मिळणार? तेव्हा ज्योतिराव थोडेसे हसतात आणि म्हणतात, हो रोज मिळेल. तर एकटी मुलगी म्हणते, माझी आजी म्हणत होती नको जाऊ, शिक्षण काय आणि शेण काय सारखंच. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, असं म्हणाली आजी? तर ती मुलगी सांगते, म्हणाली तू शेण खायला चालली. तर तेव्हा दुसरी मुलगी तिला म्हणते, खोळीच आहे आजी, शेण कोण खाते का? तर अजून एक मुलगी म्हणते, इथं तर आम्हाला खाऊ मिळाला, शेण कुठं आहे? आणि ते ते ऐकत असताना मित्रांनो, ज्योतिराव तर हसत असतात आणि सरस्वती सुद्धा हसत असते. आणि ज्योतिरावांचं लक्ष सारखं सारखं बाहेर असतं, कारण सावित्रीमाई अजून सुद्धा आलेली नसते. आणि मित्रांनो, त्याच वेळेस इकडे आता सावित्रीमाई येत असते आणि ती खूप आनंदाने येत असते. आणि येत असताना तिथे एका घराच्या बाहेर एकटी बाई आपल्या मुलांना घेऊन उभी असते आणि तिचा जो मुलगा असतो तो सावित्रीमाईच्या अंगावरती दगड फेकून मारतो आणि तो सावित्रीमाईला खूप जोराने लागतो. आणि सावित्रीमाई तिथेच थांबते आणि बाजूला वळून बघते, तर ती बाई आणि तो मुलगा तिच्याकडे रागाने बघत असतात. आणि त्यानंतर ती बाई आता त्या दोन्ही मुलांना घेऊन आतमध्ये जाऊ लागते. आणि सावित्रीमाईला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिराव तिला म्हणालेले असतात, मुलींची शाळा सुरू झाल्याशिवाय तुला आणि मला मरायची सुद्धा मुभा नाही. आणि तो क्षण आठवल्यानंतर सावित्रीमाईला परत बळ येतं आणि ती तशीच पुढे चालू लागते मित्रांनो. तर इकडे शाळेमध्ये ज्योतिराव आता त्या मुलींना म्हणतात, बरं तुमची नावं सांगा बरं. तर तेव्हा पहिली मुलगी सांगते, माझं नाव माधवी धत्रे. तर दुसरी मुलगी सांगते, माझं नाव सोनू पवार. आणि एक मुलगी सांगते, माझं नाव दुर्गा देशमुख. तर अजून एकटी मुलगी सांगते, माझं नाव सुमती. तर अजून एकटी मुलगी सांगते, मी अन्नपूर्णा जोशी. तर पुढच्या मुलगीला ज्योतिराव विचारतात, नाव काय तुझं?
तर ती मुलगी सांगते, माझं नाव जना. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, वा वा, छान नाव आहेत. आणि मित्रांनो, इकडे तर ज्यावेळेस आता सावित्रीमाई बाजारपेठेतून पुढं चाललेली असते, तर तेव्हा बरीच लोकं तिच्या आडवी येतात आणि त्यातला एक जण म्हणतो, हीच ती. हिनेच मुलींची शाळा काढलेली आहे, हिच्या आणि हिच्या नवऱ्याने. आणि एवढंच नाही, तर शूद्रांना देखील शिकवतात. तर दुसरा म्हणतो, स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक हो. आणि तरीसुद्धा सावित्रीमाई आता पुढे चालू लागते. तर मित्रांनो, हेरंब आता पुढे येतो आणि त्याच्या हातामध्ये शेणाचा दगड असतो आणि तो आता सावित्रीमाईला फेकून मारतो. आणि त्यातला एक जण ओरडतो, शिक्षण देते, शेण खा म्हणावं आता. तर दुसरा म्हणतो, बाईने शिकून करायचंय काय? आणि तिसरा म्हणतो, स्त्रियांना घरात कोंडा, रांधा वाडा आणि उष्टी काढा म्हणावं. तर म्हणतो दुसरा, बायकांची लायकी उंबऱ्याच्या आत. तर हेरंब म्हणतो, पुरुषांचे बरोबरी करायची आहे तुला. आणि म्हणतो, अरे बघताय काय, हाणा हिला. असं म्हटल्यानंतर मित्रांनो, आता सगळेजणच ते शेण घेतात आणि सावित्रीमाईच्या दिशेने फेकू लागतात. आणि ज्यावेळेस सावित्रीमाई पाऊल पुढं टाकत असते, तर तरीसुद्धा ते लोक तिच्या अंगावरती शेण फेकतच असतात आणि तिची वाट अडवून उभे असतात. आणि त्यावेळेस मित्रांनो, सावित्रीमाई आपले डोळे बंद करते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस ज्योतिराव तिला म्हणालेले असतात, सावित्री, तुझी लढाई तुला तुला लढायची आहे. माझ्या पंखाखालून बाहेर ये सावित्री. आता तुला तुझे पंख असायला हवेत. हे विटाळ बाट, हे सगळं काही त्यांनी दिलेलं ओझं क्षत्रिय शूद्र समाज पुढे घेऊन चाललेला आहे. त्याला स्वतःचंच त्याचं कौतुक. आणि मित्रांनो, आता हे सगळं काही सावित्रीमाईला आठवल्यानंतर सावित्रीमाई आता आपलं पाऊल पुढं पुढं टाकू लागते आणि त्यांच्यामधून ते सर्व काही बोलत असतात. ते सगळं काही दुर्लक्ष करून त्यांच्यामधून पुढे पुढे सरकू लागते आणि ते सर्वजण आता बाजूला बाजूला सरकू लागतात. आणि मित्रांनो, सावित्रीमाई त्यांच्यामधून अशी पुढे निघून जाते आणि ते काही एक करू शकत नाहीत. तर त्याच वेळेस मित्रांनो, इकडे ज्योतिराव आता या सगळ्या मुलींना सांगत असतात, मुलींनो, शाळेत आलं की शिक्षण मिळतं आणि शिकलं नाही तर शेण मिळतं. म्हणजे कष्ट करावे लागतात. जर मुलगी शिकली तर संपूर्ण घराची प्रगती होते. या देशाचा युगानुयुगाचा अंधकार नाहीसा होईल. पुरुष शिकले पण ते एकटे शिकले. पण जर बाई शिकली तर संपूर्ण घर शिकेल. काय चांगलं काय वाईट याचा निर्णय तिला घेता येईल. ती कारकून होईल का माहिती नाही, पण तिच्यावरच्या आणि समाजावरच्या अन्यायाची जाणीव तिला होईल. आणि मित्रांनो, आता इकडे सावित्रीमाई तशीच पुढे पुढे चालत असते. तर काही मुलं असतात, ती सुद्धा आता सावित्रीमाईवरती शेण फेकत असतात. आणि तिथे सर्जेराव असतो, तो सुद्धा सावित्रीमाईवरती शेण फेकत असतो. आणि कुणभट असतात, ते सुद्धा आता सावित्रीमाईवरती शेण फेकू लागतात. आणि अर्जुनराव असतात, ते सुद्धा सावित्रीमाईवरती शेण फेकत असतात. तर एकटा ओरडतो, ही धर्मद्रोह करणारी आहे, समाज कलंकिणी आहे ही, थांबवा हिला, अडवा. आणि दुसरा म्हणतो, स्त्रीचा जन्मच मुळात रांधा वाडा आणि उष्टी काढा यासाठीच आहे आणि शास्त्र सोडून हे काय चाललेलं आहे. आणि तेव्हा सावित्रीमाई मित्रांनो तशीच पुढे चालत असते. आणि आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस ज्योतिरावांना वरातीमधून चाललेले असतात, तेव्हा मागून हेरंब आणि विनायकने ढकलून पाडलेलं असतं आणि त्यांना असं घसटत नेलेलं असतं. आणि त्यावेळेस राजाराम म्हणालेले असतात, हे बघ मोहरं काही वाईट वांगाळ व्हायच्या आधीच आत्ताच माफी माग. तर तेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, माफी मागायची कोणी? ज्यांनी अपमान केला त्यांनी का ज्यांनी अपमान सहन केला त्यांनी? आणि ते सगळं काही आठवत असताना मित्रांनो, सावित्रीमाई तशीच पुढे चालत असते आणि तिच्या अंगाला सगळं काही सगळ्या ठिकाणी शेण लागलेलं असतं. आणि तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणालेले असतात, एक सांगून ठेवतो, माझा स्वाभिमान मी कोणाच्याही पायावरती गहाण ठेवणार नाही. आणि त्यानंतर ज्योतिरावांनी सावित्रीमाईला सांगितलेलं असतं, सावित्री, शाळा काढून आपण समाजाला शिकवायला निघालेलो आहे. आणि घरात कोणाकोणाला शिकवायचं? अहिल्याला माणसात आणायला निघालेलो आहे आपण. किंमत तर चुकवावीच लागणार. आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, सावित्री, आपण स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करायचं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, त्यासाठी त्यांना शिकायला लागल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, त्यासाठीच आपण मुलींची शाळा काढायची.
आणि त्यानंतर तो क्षण आठवतो मित्रांनो, ज्यावेळेस काकासाहेबांनी तात्यासाहेब नसताना अडगळीची खोली दिलेली असते आणि मोरोपंत, ज्योतिराव आणि सावित्रीमाई तिघांनी मिळून ती खोली साफ केलेली असते आणि त्यानंतर त्या खोलीत फळा बसवून त्या खोलीचा वर्ग तयार केलेला असतो आणि तेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, "सावित्री, मला उद्याचा काळ दिसतोय. या भिडेवाड्यात केवळ मुलींची शाळा भरणार नाही, हिंदुस्थानाच्या नव्या युगाची पहाट अवतरणार." आणि त्यानंतर ज्योतिराव म्हणालेले असतात, "सावित्री, लोक शाळा म्हटले की नाकं मुरडतात, दारं बंद करून घेतात, रागाने बघतात, मुली दडवतात." आणि त्यानंतर म्हणालेले असतात, "उन्हं उतरल्यानंतर परत एक फेरी मारेन आणि घराघरात जाऊन मुलींना परत एकदा शिक्षणासाठी हाक मारून बघू." आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, "शाळेचा विषय काढल्यानंतर मुलींचे आईवडील कदाचित टाकून बोलतील, ऐकून घे. अपमान केला तरी सहन करायचा. आपला आजचा अपमान हा उद्याचा स्त्रियांचा सन्मान असणार आहे." आणि त्यानंतर सावित्रीमाई जेव्हा एका घरी गेलेली असते मुलींना बोलवायसाठी, तर तेव्हा ती बाई म्हणलेली असते, "अगं बाई, जिथल्या गोष्टी तिथंच शोभून दिसतात. अगं, घरात सुकोप्याला बसलेली बाई तू अशी घराबाहेर घेऊन चाललीस? थोडी तरी लाज बाळग. बंद कर तुझी ती शाळा." आणि दुसरी बाई म्हणालेली असते, "दारोदारच फिरायचं वेड असेल ना, तर सुया दाभण विक." तर दुसऱ्या घरी गेल्यानंतर एकटा म्हणालेला असतो, "तुम्ही काय आमचं कल्याण करणार? जावा आपलं गुमान. आणि तुम्ही का फिरताय ते समद्या पुण्याला कळलंय." आणि त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये एकटी बाई म्हणालेली असते, "पण शास्त्रात स्त्री शिक्षण निषिद्ध आहे ना?" आणि दुसरी बाई म्हणालेली असते, "हो ना, शिवाय शास्त्राची लक्ष्मण रेषा कशी ओलांडायची?" आणि त्यानंतर गोपिका म्हणालेली असते, "हे असलं सगळं जर इथं चालणार असेल तर आम्ही निघून जाऊ इकडनं. आम्हाला नको तुमचं हळदी कुंकू." आणि त्यानंतर जेव्हा शाळा सुरू झालेली असते आणि मुली तिथून निघून गेलेल्या असतात आणि तात्यासाहेबांनी सांगितलेलं असतं, की ते म्हणतायत, "मुलींना पुरुष पंतोजी नको आहेत म्हणे." आणि त्यानंतर ज्योतिरावांनी आता सावित्रीमाईला आरशासमोर उभा केलेलं असतं आणि ते म्हणालेले असतात, "या आहेत आपल्या महिला पंतोजी, सावित्री." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, "म्या?" आणि हे सगळं काही आठवतच मित्रांनो सावित्रीमाई पुढे पुढे चालत असते आणि इतक्यातच मित्रांनो आता अखेरीस गंगाधर शास्त्री आणि विनायक तिच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकटा ओरडत असतो, "ही धर्मद्रोही आहे, समाज कलंकनी आहे, थांबवा हिला, अडवा." आणि दुसरा म्हणत असतो, "स्त्रीचा जन्मच मुळात रांधा वाडा आणि उष्टी काढा यासाठीच आहे आणि शास्त्र सोडून हे काय चाललेलं आहे." आणि तेव्हा पुढून सुद्धा बरीच सारी लोकं येऊन थांबलेली असतात आणि मागून सुद्धा बरीच सारी लोकं येऊन थांबलेली असतात. तर तेव्हा विनायक म्हणतो, "अगं, तुला कळत कसं नाही? उद्या स्त्री जर शिकली तर ती कोणाच्याच बंधनात राहणार नाही. फिर मागे, नाहीतर आत्तापर्यंत शेणमारा झाला, पण आता मारलेला दगड सोसायचा नाही. बोल काय करतेस? मागे फिरणार का दगड खाणार?" तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मी मागे फिरायची नाही." आणि तिने असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तर धक्केच बसतात आणि सगळेजण एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा विनायक म्हणतो, "बघा, बघा, बघा हा चढेलपणा बघा." तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, हा चढेलपणा नाही, हा कळवळा हाय. लेकी बाळीबद्दलचा कळवळा, जो मला माझ्या पतीनं शिकवला हाय." तर विनायक म्हणतो, "कळवळा? खोटा आहे तुमचा कळवळा." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, नाही, ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. शाळा सुरू करण्यात आमचा कोणताही स्वार्थ नाही. लेकीबाळीच्या कल्याणासाठी करतोय आम्ही हे. त्यांच्या हाल अपेष्टा थांबाव्यात म्हणून करतोय. यात त्यांचं भलंच आहे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. मी तुम्हाला थांबवणार नाही आणि तुम्ही थांबवलं म्हणून मी थांबणार नाही." असं ती स्पष्टपणे सगळ्यांना सांगते आणि तेव्हा सगळेजण थक्क होऊनच तिच्याकडे बघत असतात. आणि इकडे मित्रांनो वर्गामध्ये तर आता ज्योतिराव सारखं सारखं दरवाजाकडे बघत असतात आणि परत आता थोडंसं हसतात आणि परत मुलींना सांगू लागतात आणि म्हणतात, "तुम्ही जर शिकलात ना तर तुम्हाला स्वतःच्या हाताने पत्र लिहिता येईल. आलेलं पत्र वाचता सुद्धा येईल. तुमच्यासाठी काय वाईट, काय चांगलं हे सगळं काही तुम्हाला कळेल. कुणावरही अवलंबून राहायची गरज राहणार नाही तुम्हाला." असं बोलत बोलतच ते दरवाजापर्यंत जातात आणि बाहेर डोकावून बघतात
आणि पुढं म्हणतात, शिक्षण हाच खरा दागिना आहे. तर एकटी मुलगी म्हणते, खरा दागिना म्हणता? मग आम्हाला असं लपून का यावं लागलं? तेव्हा ज्योतिराव सांगतात, कारण लोकांना अजून शिक्षणाचं महत्त्व समजलेलं नाही. आज तुमचं शिकणं लोकांना चुकीचं वाटू शकतं, पाप वाटू शकतं. पण काही पिढ्यानंतर लोकांना जेव्हा शिक्षणाचं महत्त्व समजेल, तेव्हा या देशामधली परिस्थिती बदलेल. आणि म्हणतात, आज माझ्या या शाळेत या लहान लहान इवल्याशा पऱ्या आल्यात आणि तुमची नावंसुद्धा किती छान आहेत. सुमती, जना, सोनू, दुर्गा, माधवी, अन्नपूर्णा. मला तर वाटते की तुमच्या शिकण्यामुळं इद्रिस्त आणि बंदिवान स्त्रीची सुमती जागृत होईल. सुमती जागृत झाली की तिच्या आयुष्यात माधवी म्हणजे मधुरता येईल. जनात तिच्या ज्ञानाची कीर्ती पसरेल. ती अन्नपूर्णा होईल आणि तिच्या आयुष्याचं सोनं होऊन ती दुर्गेसारखी निर्भय होऊन अविद्येचा नाश करेल. त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल तुम्हाला, मला आणि सावित्रीलाही. आणि मित्रांनो, ते असं सगळं काही सांगत असतात खरं, पण सारखं सारखं दरवाजाकडे बघत असतात. तर इकडे मित्रांनो, गंगाधर पंत तर तसेच उभे असतात. तर तेव्हा सावित्रीमाई आता त्यांना म्हणते, पंत तुम्ही का मागं? उचला एखादा दगड आणि भिरकावा. आज बघूया तुमच्या दगडात जोर हाय का ज्ञानात जोर हाय ते. आणि म्हणते, अजून कोणाला मारहाण करायची असेल तर करून घ्या, पण लक्षात ठेवा, हे सावित्री आता थांबायची नाही. तुमचं शेण हरल, पाषाण थकल, शिव्या संपतील, पण सावित्री शाळेत जाणार म्हणजे जाणार. आणि मित्रांनो, सावित्रीमाई असं सगळं काही बोलत असते आणि हे सगळे काही थकवून तिच्याकडे रागारागाने बघतच असतात. आणि तेव्हा सावित्रीमाई आता परत आपलं पाऊल पुढं टाकते. आणि मित्रांनो, आता सावित्रीमाई पुढं चालू लागते आणि हे पाठीमागचे बोल आहेत. हे पहिलं पाऊल सावित्री आईने उचललं नसतं तर कदाचित आजची स्त्री अजूनही भयान अंधारात तडफडत बंदिस्त राहिली असती. शिक्षणाचा प्रकाश तिच्यापर्यंत पोहोचलाच नसता. परंतु या धाडसी पावलानं इतिहास बदलला. स्त्रीच्या सामर्थ्याला पंख देणाऱ्या पहिल्या पावलावर आम्ही आमचे मस्तक विनम्रतेने टेकवतो. कारण मुलगी शिकली आणि पंतप्रधान झाली, आणि मुलगी शिकली आणि अंतराळवीर झाली. मुलगी शिकली, देशाची राष्ट्रपती झाली. डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, लेखिका, पत्रकार, शिक्षिका, पायलट, उद्योगपती बनली. विविध पैलूंना तिने स्पर्श केला आणि त्याला साक्षीदार आहेत ती सावित्रीमाईंच्या कपाळावरील चिरी. मुळात ती दिसायला चिरी असली तरी ती चिरकाळ टिकणारी जीवनदायी वेद आहे. पाठीवरच्या रेघेला अक्षर लगडतात आणि कपाळावरच्या या रेघेला स्त्रीचं कर्तृत्व लगडलेलं आहे. म्हणून ही रेघ कधीही पुसली जाणार नाही. ती अंतहीन असून अधिक अधिक तेजस्वी होत जाईल, कारण या रेघेला महात्म्याची आभा आहे. आज सावित्री आईनं प्रज्वलित केलेली क्रांती ज्योत प्रत्येक मुलीच्या अंतःकरणात अखंड तेवत राहो, हीच प्रार्थना. आणि मित्रांनो, आता तेव्हा सावित्रीमाई अशीच पुढे त्यांच्यामधून निघून जाते. आणि मित्रांनो, आजचा हा शेवटचा भाग इथेच संपतो. तरी मित्रांनो, एक छोटासा डिस्क्लेमर आहे. जसं डॉक्टर अमोल कोल्हे सर यांनी सांगितलेलं आहे की ही गोष्ट सुरूच राहणार आहे, तसंच आपल्याला पुढील भाग जर मिळत राहिले तर आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच रिव्ह्यू देत राहणार आहोत. आणि जर ते पॉसिबल नाही झाले तरीसुद्धा तुम्ही जे प्रेम या मालिकेला दिलेत त्याबद्दल मी तुमचा कायम कायम आभारी आणि ऋणी आहे. आणि मित्रांनो, आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर इतर व्हिडिओसाठी तुमची साथ आम्हाला अशीच पुढे राहू देत. आणि तुम्हाला कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू आपल्या चॅनेलवरती बघायला आवडतील ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.